तुमच्यासाठी 2 वर्ष म्हणजे 3रं वर्ष आपला प्रत्येक कार्यक्रम युट्यूबला जातो. जर तुम्ही काही रेकॉर्डिंग करायची काही करू नका, प्रत्येक कार्यक्रम जातो. तुमच्या प्रत्येक मुलाचं मुलीचं व्यवस्थित फोटो आणि त्याचबरोबर त्यामुळे तुम्ही आनंद घ्या. शिक्षक आणि पालकांना सांग. फक्त मी तुम्हाला कालचं एक उदाहरण देणार आहे आणि मी लगेच थांबणार आणि लगेच कार्यक्रमाला सुरुवात होते. काल या ठिकाणी रानभरे नावाची मुलगी जी BEd कॉलेजला आहे ती या ठिकाणी उभी होती आणि तिने कथाकथन करता करता सांगितलं, आमच्या गावामध्ये मनीषा शिरटावले नावाच्या शिक्षिका होत्या म्हणजे त्यांची बदली झाली. त्या 8 दिवसातली गोष्ट आहे आणि या 8 दिवसांमध्ये जेव्हा बदली झाली त्यावेळेला त्या गावातली सगळी विशेषतः विद्यार्थी हे रडत होते. शिक्षक किती महत्वाचा आहे लक्षात घ्या. त्यामुळे या ठिकाणी ज्या ज्या शिक्षकांनी विशेषतः मुलांचे कार्यक्रम बसवलेले आहेत त्यांच्यासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा. आपण असं सगळ्यांनी टाळ्या वाजवा. आणि तुम्ही नशिबान एवढ्यासाठी आहात. आज किती संघ आज फक्त 13 संघ आहेत आणि 13 संघामधल्या 10 संघांचे नंबर येणारच आहेत. त्याचा अर्थ असा होतो 10 संघातल्या विद्यार्थी जे आहेत त्यांना उद्या स्टेजवर सर्टिफिकेट मिळणार आहे. म्हणजे त्यावेळेला आपण असं म्हणतो की नशीब पण असं असतं की आपल्याला आणि त्याचा फायदा असा होतो की तुम्ही पुढे जास्त सकसपणे काम करता. काल एक पालक माझ्याकडे आले होते संध्याकाळी या इथेच आणि मला 15 मिनिटं विनंती करत होते की उद्या सकाळी मी वाचलेल्या पुस्तकावर विद्यार्थी बोलणार आहेत. तर त्यात त्यांचा नंबर आला नाही. कशामध्ये? स्पर्धेमध्ये नंबर आला नाही. तर त्याला प्लीज संधी द्या. मी म्हटलं नाही देऊ शकत. का नाही देऊ शकत? तर त्याचं कारण असं आहे की त्यांना संधी दिली तर ज्यांचे नंबर आले नाही, जेवढी मुलं आहेत त्यांनी काय करायचं. त्यामुळे हे पवित्र व्यासपीठ आहे. जे काय होईल ते अतिशय प्रामाणिकपणे इथं केलं जातं. कितीही मोठा पुणे असू दे. त्यातलं एक उदाहरण सांगतो. सांस्कृतिक कार्यक्रम हे साधारण 5 ते 7 मिनिटाचा असतो आणि ते फार आम्ही कंपल्सरी बघतो. काही वर्षापूर्वी एका मुख्याध्यापिकेने तशा सूचना दिल्या नाही आणि जो बसवणारा काय म्हणतो कलाकार असतो तो त्यांनी एक गाणं बसवलं कोरिओग्राफरने आणि या स्टेजवर ते गाणं 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली, 15 मिनिटं झाली, 20 मिनिटं झाली, 25 मिनिटं झाली, 30 मिनिटं होईपर्यंत ते गाणं चालू होतं. शेवटी मला हस्तक्षेप करावा लागला जाऊन आणि ते गाणं मी मध्ये बंद केलं. त्या मुलांचे पालक मला मारायला अंगावर आले. समजून घ्या, मुलांचं जे एक मी त्यांना दोष देत नाही पालकांना. तसं काय नसतं की त्यांना असं वाटतं की माझा मुलगाचं गाणं नाही होत इथं राहिलं, आठवत राहिलं. ते माझे शिक्षक होते शाळेचे, ते भास्कर जाधव विधव, आणि त्यांनी वाचवलं मला. आता मला तुम्ही मारलास. त्यातनं घेण्यासारखं उदाहरण आहे. फार जपावं लागतं. हे व्यासपीठ फार महत्वाचं आहे. मग आम्हाला ते लक्षात आलं की हे फार आता काळजीपूर्वक घेतलं म्हणून मग आम्ही गाणं मागवायला सुरुवात केली. उद्या तर एका शाळेच्या संघाने समजा अर्धा तास घेतला आणि समजा 20 संघ आहेत तर सकाळी चालू झालेलं रात्रीपर्यंत सुद्धा ते संपणार नाही. त्याच्यामुळे हे सगळं पाळत 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 आपण आलोय. हा ग्रंथ महोत्सव महाराष्ट्रातच नव्हे तर देशामधला महत्वाचा आहे. कमी खर्चात होणारा, घरचं खाऊन कष्ट घेणारी सगळी मंडळी आहे. पण मी एक खात्रीपूर्वक सांगतो, जे ह्या स्टेजवर येऊन गेलेत, मग त्याच्यामध्ये कथाकथन असेल, मी वाचलेलं पुस्तक असेल, सांस्कृतिक कार्यक्रम असेल, कविता म्हटलेली असेल, ह्या सगळ्यांना तुमच्या लक्षात ही मंडळी फार पुढे गेलेली आहेत. कारण त्यांना वाटतं येस मला जमतंय. हे जे आहे हे फार महत्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही आजचे एवढ्यासाठी नशीबवान आहात की यावेळेला साहित्य संमेलनामुळे ग्रंथ महोत्सव पहिला घ्यावा लागला. शाळा उशिरा चालू झाल्या. त्यामुळे शाळांमध्ये 4 दिवस तयारी करून घ्यायला कमी वेळ मिळाला. पण जे कोण आहेत ते नशीबवान आहेत. त्यामुळे 11 वाजता इथं मराठी गीतांचा एक कार्यक्रम होणार आहे. तो पण अवश्य ऐका. पण सगळ्या शाळांना मी सांगू इच्छितो की आज आम्ही उद्या आजचा निकाल
उद्या सकाळी आम्ही उद्या करतो. आजचा जो निकाल असतो तो आम्ही उद्या डिक्लेअर करतो. तेवढ्यासाठीच असतो की ही मुलं सगळी सर्टिफिकेट घ्यायला इथे यावी. तर उद्या दुपारी 3 वाजता जो कार्यक्रम आहे, जो राजा दीक्षित म्हणजे मोठं व्यक्तिमत्व येणार आहे, त्यांच्याचे तुम्हाला सगळ्यांना विशेषतः विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट मिळणार आहेत. आणि मी तुम्हाला तेही सांगतो, 13च्या 13 शाळांना उद्या या ठिकाणी सर्टिफिकेट देता येणार आहेत. म्हणजे समजा फक्त नंबर वाचून दाखवा, 1 2 3 4 5 6 7 किंवा दुसऱ्या गटामध्ये 1 2 3 4 5. तर तुम्ही सगळे पालक उद्या आपल्या मुलांना घेऊन 3 वाजता इथे या, 5 ला कार्यक्रम संपतो. पण आपल्या मुलांचं हे सर्टिफिकेट हे फार महत्वाचं आहे. आणि तुमचं युट्यूबवर तर आज संध्याकाळपर्यंत आजचे सगळे डान्स युट्यूबला येतील, जे मुलींना 20 वर्षानंतर सुद्धा बघता येतील. म्हणजे आज 20 वर्षापूर्वीची विद्यार्थी आमच्याकडे येतात, आम्हाला फोटो द्या, आमचं डान्स रेकॉर्ड आहे का. एकदा युट्यूबला गेलं की 25 वर्ष टिकतं. तेव्हा 25 वर्षांनी एखादा आपला मित्र आहे, त्याचं लग्न झालं, मुलं झाली, तरी तो दाखवेल, तेव्हा काय बघा हे मी असा नाचलो होतो उदाहरण. तर हे जे आहे ते सगळं महत्वाचं आहे. आणि त्याहीपेक्षा आपण पुस्तकं खरेदी करा. पुस्तकं ही फार महत्वाची आहे. आम्ही वेगवेगळे कार्यक्रम कायम घेत असतो. दीपलक्ष्मी पतसंस्थेमध्ये सारखे कार्यक्रम चालू असतात. आपल्याला जेवढे जमतील तेवढे अटेंड करा. तिथं कराओकेचे कार्यक्रम असतात, शास्त्रीय गाण्याचे कार्यक्रम असतात, पुस्तक प्रकाशन असतं, पुस्तकावर चर्चा असते, असं बरंच असतं. उद्या माझ्या भाषणात मी 2 गोष्टी तुम्हाला सांगणार आहे, आज नाही बोलत, परंतु तुम्ही ते ऐकलं तुम्हाला पण लक्षात येईल की साहित्य किती महत्वाचं आहे. आणि हे साहित्य आता मोबाईल पासून मुलांना जर दूर न्यायचं असेल तर हे साहित्यच उपयोगी पडणार आहे. पुन्हा एकदा कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला शुभेच्छा देतो. मी एवढंच म्हणेन की यावेळेचे सहभागी असलेले सगळे संघ नशीबवान आहात. हे फोटो पालकांनी जपून ठेवावे. माझ्या 5 शाळा आहेत. एका शाळेतलं फक्त उदाहरण देतो आणि थांबतो. त्या व्यक्तीला आम्ही प्रमुख म्हणून बोललो होतं, तर तो फोटो घेऊन आला होता शाळेमधला, आपल्या शिक्षकाबरोबरचा फोटो घेऊन आला होता. आणि त्याची आठवण सांगितलेली फार महत्वाची आहे. तो सांगत होता, मी 1ली मध्ये आलो, माझा कान प्रचंड दुखत होता आणि माझं घर मला 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 दुखा लागल्यावर शिक्षकांनी विचारलं घर कुठं आहे. तर त्यांनी सांगितलं कोंडव्यामध्ये घर आहे माझं म्हणून. पण त्याला घर सांगता येत नव्हतं. आमचे एक शिक्षक त्याला गाडीवर घेऊन त्या कोंडवे गावात गेले, घर हुडकून काढलं, त्याला घरी सोडलं आणि त्याला लगेच हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टर म्हटले 2 तासानंतर तुम्ही आला असता तर हा कान बाद झाला असता. तर ह्या आठवणी फार महत्वाच्या असतात. शिक्षक हा फार महत्वाचा आहे. तर पालकांनी लक्षात घ्या, शिक्षकाच्या सानिध्यात मुलांना ठेवा. शिक्षकांना सुद्धा विचारा, तुम्ही गोष्टी सांगता का, तुम्ही ही कविता आहे, याच कवीच्या लेखकाच्या आणखी काही कविता आहेत का. त्यामुळे ह्याच्या पुढच्या कालावधीमध्ये शिक्षक आणि पालक हे दोघेही आपल्या मुलांच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना ग्रंथ महोत्सवाच्या शुभेच्छा. धन्यवाद. मॅडम नंतर बोला. कदम मॅडम पुढं घ्या काम करतात वर बघा. नमस्कार. सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव समितीचे आपलं कार्यवाह माननीय श्री चिटणी साहेब, त्याचबरोबर कोषाध्यक्ष प्रदीप कांबळे सर, आमच्या सहकारी प्राचार्य मंटे मॅडम आणि सुनीताई कदम, संतोष लाल. आज आपला सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सवाचा रौप्य महोत्सवी ग्रंथ महोत्सव आणि त्याच्यामध्ये आजचा हा 3रा दिवस आहे, जो
आपल्या विद्यार्थी आणि पालकांच्या दृष्टीनं हा अतिशय महत्त्वाचा असा असतो. याचं कारण असं आहे की विद्यार्थी वर्षभर त्यांचे जे काही कौशल्य असतात ती कौशल्य सादर करण्यासाठी विशेष तयारी करतात आणि ती तयारी करून पुन्हा या व्यासपीठावर ती सादर करण्यासाठी त्यांची एक खूप इच्छा असते की आम्हाला ग्रंथ महोत्सवाच्या व्यासपीठावर हा कार्यक्रम करण्याची संधी मिळावी. आणि त्या अनुषंगाने आपण सातारा शहरातील सर्व शाळांना आव्हान करतो आणि त्याला अतिशय चांगला प्रतिसाद मिळतो. यावर्षी आपण ग्रंथ महोत्सव थोडासा साहित्य संमेलनाच्या दृष्टिकोनातून अलीकडे घेतल्यामुळे आणि नुकत्याच शाळाचं दुसरं सत्र सुरू झाल्यामुळं थोडस यावेळेस प्रतिसाद कमी मिळाला. तरी पण ज्यांनी आम्हाला या कार्यक्रमासाठी अगदी कमी वेळात तयारी करून ज्या शाळा आलेल्या आहेत त्यांचं खरं तर मी मनापासून कौतुक करतो आणि त्या शिक्षकांचं सुद्धा, मुख्याध्यापकांचं. कारण त्यांनी अगदी अजून आठवडा पण झाला नाही शाळा सुरू होऊन, तरी सुद्धा शिक्षकांनी आमच्या आव्हानाला प्रतिसाद दिला आणि त्यांनी आपले कार्यक्रम ते आज या ठिकाणी सादर करणार आहेत. खरं तर लहान मुलांच्या दृष्टीने अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. मगाशी चिटणीस साहेबांनी सांगितलं की या व्यासपीठावरून ज्यांनी ज्यांनी कला सादर केलेली आहे त्यातले अनेक जण पुढे खूप मोठे कलाकार म्हणून आज महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झालेले आहेत आणि ते अतिशय अभिमानाने सांगतात की ग्रंथ महोत्सवाच्या व्यासपीठावर आम्हाला संधी मिळाली आणि तिथून आमचा आत्मविश्वास वाढला आणि आम्हाला आमचं एक नवं क्षेत्र हे खुलं झालं. आणि हाच ग्रंथ महोत्सवाचा उद्देश आहे. याचा केंद्रबिंदूच विद्यार्थी, पालक, शिक्षक हे आहेत आणि गेले 25 वर्ष सातत्यानं हा ग्रंथ महोत्सव आपण या मैदानावर सादर करतो. जिल्हा परिषदेचा एक खूप महत्वाचा सहभाग शिक्षण विभागाचा असतो. माझ्या माहितीनं दोन्ही शिक्षण अधिकारी पण येणार होते, परंतु आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे काहीतरी त्यांनाही काम आहे. तरी पण आज सायंकाळी साधारणतः 5 वाजता महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालक जे आपल्या जिल्ह्यातले आहेत, कारळ्याचे आहेत, डॉक्टर महेश पालकर साहेब हे स्वतः या ग्रंथ महोत्सवाला आवर्जून भेट देणार आहेत आणि ते आज सायंकाळी 5च्या दरम्यान ते इथे येतील. त्यांचा आत्ताच निरोप आलेला आहे. तेव्हा पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आताच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आपण या ठिकाणी उद्घाटन केलंय. तुमच्या समोर तुम्ही पाहिलंय. आता सर्व मान्यवर जे कार्यक्रमासाठी येणारे आहेत ते काही वेळाने या ठिकाणी उपस्थित होतील. तुमचे कार्यक्रम नक्कीच पाहायला ते सगळेजण येतील. या कार्यक्रमाच्यासाठी आपल्या ग्रंथ महोत्सवाचे कार्यवाह श्री चिटणीस सर यांनी तुम्हाला काही अनुभव आणि काही गोष्टी सांगितल्या की ज्या ग्रंथ महोत्सवाच्या दृष्टीने किती महत्त्वाच्या असतात. त्याबद्दल त्यांचे मी या कार्यक्रमाचे आभार त्या निमित्ताने या कार्यक्रमाच्या वेळेला त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं म्हणून त्यांचे आभार व्यक्त करते. निकम साहेब यांनीही आपल्या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या, त्यांचेही मी आभार व्यक्त करते. धन्यवाद. आणि यानंतर आता आपण सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नेहमीप्रमाणे ज्या सूचना असतात त्या तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. या माझ्या डाव्या बाजूला ज्या पायऱ्या आहेत तिथून सगळ्यांनी वर यायचंय आणि उजव्या बाजूनी खाली उतरायचंय. कार्यक्रमाच्या वेळेला पुन्हा एकदा मी सगळ्या शाळांच्या नावांची अनाउन्समेंट करते. ज्यांनी आले त्यांनी इथे येऊन नोंद करायचे. कार्यक्रम झाल्यानंतर आपापल्या स्टेजवर काही गोष्टी पडलेल्या असतात त्या उचलून घेऊन जायच्या आहेत, इतरांना त्याचा त्रास होऊ नये यासाठी. दुसरी गोष्ट, ग्रंथ महोत्सवाच्या उद्याच्या समारोपाच्या कार्यक्रमात
सगळ्यांना सर्टिफिकेट मिळणार आहे. म्हणजे आपण दरवर्षी जे सहभागी होतात त्यांनाही सर्टिफिकेट देतो आणि ज्याच्यामध्ये ते सहभागी होऊन उत्कृष्ट नृत्य सादर केलं असतं त्यांना तर मिळतात. तर ही सगळी सर्टिफिकेट ही सगळी उद्याच मिळणार आहेत, उद्या समारोपाच्या कार्यक्रमात. त्यामुळं 3 वाजता सगळ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. आता उद्या शाळेची जर विद्यार्थी शाळेत असतील तर शिक्षक घेऊन येतील किंवा जर घरी विद्यार्थी असेल किंवा त्यांच्या सुट्टीची वेळ असेल तर पालकांनी त्या मुलांना घेऊन इथे यायचं आहे. आपल्या मुलांचं सहभागाचं सर्टिफिकेट हे उद्याच या ठिकाणी प्राप्त होईल. सगळ्यांकडे एक 2 मिनिटं लक्ष द्या. हे इंगळे सर म्हणून आमच्या शाळेचे शिक्षक आहेत. हे गेले 3 वर्ष रेकॉर्डिंग करतात आणि लगेच युट्यूबला टाकतात. म्हणजे मागच्या 2 वर्षाचे तुमचे पुणे जे पालकांचे कार्यक्रम तुम्हाला अजून सुद्धा बघायला मिळतील. ते इंगळे सरांचा एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवा. म्हणजे हा बिचारा शिक्षक सुद्धा किती महत्वाचा असतो बघा. हा 4 दिवस व्यवस्थितरित्या सगळ्यांचं रेकॉर्डिंग करतो आणि सगळ्यांना ते पाठवतो. त्याच्यामुळं पैसे काही द्यावे लागत नाहीत आपल्याला. ग्रंथ महोत्सवाला मगाशी जसं म्हटलं आपण कमी खर्चात करतो तर त्याचा हा उपयोग आहे. तर अशी माणसं पण आपल्याला माहिती पाहिजेत आणि असं आपल्याला असं वाटलं पाहिजे की अशा पद्धतीचा आंबातला पण सहभाग होतोय का, तर आम्ही करत राहू. धन्यवाद.